नीट परीक्षेमध्ये लष्कराच्या मदतीवरून घमासान सुरू झालेला आहे। केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांनी घणाघात केलेला आहे। देशातील संस्थांची बदनामी सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला। एक परीक्षा व्यवस्थित घेऊ शकत नसाल तर राजीनामा द्या। विरोधकांकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे। विरोधकांच्या टीकेला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिलंय। मोठेगावकर प्रकरणात राऊतांनी काँग्रेसला जाब विचारावा असं नवनाथ बन यांनी राऊतांवर पलटवार केला। आर्मीने काय काय काम करायचं। आत्ताच मी भारतीय सीमांत दौरा केला केंद्रातर्फे। आर्मी तिथे 20,000 फूट पहाडावरती बसलेली आहे। ते काम करतायत। पाकिस्तान सीमेवरती आहे, भूतान सीमेवरती आहे, चीनच्या सीमेवर आहेत। आता काय त्यांना तुम्ही मागे बोलवून सगळ्यांना सीमा सोडून या, परीक्षा घ्यायच्या आहेत। हेडमास्टर मोदींचा आदेश आहे, डिफेन्स मिनिस्टरचा आदेश आहे, त्यांना तुम्ही परीक्षा घ्यायला लावणार। त्यांचं ते तुम्ही ते सेंट्रल रिझर्व्ह फोर्स, पॅरामिलिटरी फोर्स हे मतदानात येणार, मतदान पेट्यांचं रक्षण करणार। आता परीक्षा पेपर याच्यावर काम करणार। ही या देशावरती आलेली नामुष्की आहे। संजय राऊत, तुमचा पोटशूळ का उठतोय? कारण तुम्हाला माहित आहे की या प्रकरणामध्ये काँग्रेसनं महाराष्ट्रामध्ये पेपर फोडला। काँग्रेसचे लागेबंदे असलेले शिवराज मोठेगावकर हा आज जेलमध्ये आहेत, सीबीआयच्या ताब्यामध्ये आहे। तुम्ही या प्रकरणामध्ये काँग्रेसला चकार शब्दांनी प्रश्न विचारत नाहीत, राहुल गांधींना चकार शब्दांनी प्रश्न विचारणार नाहीत। तुमच्यात हिंमत असेल तर मोठेगाव प्रकरणामध्ये राहुल गांधी यांना जाब विचारा आणि मग भारतीय जनता पार्टीवर टीका करा। पण आर्मी, एअरफोर्स, नेव्ही याचं काम देशाची सुरक्षा आहे। आणि जर तुम्ही ह्या सगळ्या संस्थांशिवाय एक एक्झामिनेशन नीट नसेल घेऊ शकत तर तुम्ही मग त्या खुर्चीवर का बसलेलात? तुमची का हकलपट्टी झाली पाहिजे धर्मेंद्र प्रधान मंत्री म्हणून? कारण तुम्ही सगळ्यासाठीच जर बळ लावणार सर, निवडणुकींसाठी BSF, CRPF हे लावताय। देशाची सुरक्षा कोण करताय? मग कोणाच्या हातात आहे हे माहिती नाही। मग तुम्ही काय आता परीक्षांसाठी एअरफोर्सचा वापर करणार, म्हणजे तुम्ही नेमकं काय काय करणार? हे खरं तर आपण पाहिलं तर देशाच्या सगळ्याच संस्थांचा अपमान करत आहेत। आणि तुम्ही किती अकार्यक्षम आहात मंत्री म्हणून ह्याचं हे जागतं जिथं उदाहरण आहे।